आपण पाहणार आहोत नवीन शिकताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि फर्स्ट तुम्हाला शिकायला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी लागणारं आपल्याकडे साहित्य कोणतं हवं आहे। तर आपल्याकडे मेन म्हणजे तुम्हाला कात्री, सर्वात प्रथम कात्री चांगली असणं महत्त्वाचं आहे, कारण कात्रीशिवाय तुम्हाला तुमचा हात असा व्यवस्थित चालणार नाही। बरेचदा काय होतं की नवीन शिकायचं कशाला घ्यायचं, येतंय की नाही, या गोष्टी तुम्ही अगोदरच म्हणजे मनात ठरवता आणि त्यानुसारच तुम्ही चालता। पण तसं न करता तुम्हाला जर परफेक्ट शिकायचं असेल तर कात्री ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यासोबत पट्टी असेल, पेन असेल, टेप असेल आणि खूप सारी रद्दी, कारण तुम्हाला नवीन सुरुवात करायचं आहे शिकण्यासाठी। तर रद्दी ही खूप महत्त्वाची आहे। मेन रोल हा रद्दीचा आहे। तर रद्दी तुम्ही 1-2 किलो किंवा पेपर तुमच्याकडे लावलेला असेल तर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, पण नसेल तर तुम्ही दुकानातून रद्दी आणू शकता। तर आपण आज पाहणार आहोत आपल्याला सुरुवात कशी करायची। आता हे आहे रद्दी, आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण हे ब्लाऊजवर आपल्याला नवीन शिकतो आहेत आपण, आणि आपल्याला सुरुवात कशी काहीच माहीत नाही का, आपण एकदम झिरोमध्ये आहोत, पण आपल्याला सुरुवात कशी करायची आहे। तुम्ही ऑफलाईन शिकत असाल तर तुम्हाला समोरची व्यक्ती सांगणारच आहे की तुम्ही असे माप घ्या असे, तर त्यानुसारच आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला शिकायचं आहे। ते तसं जर नसेल तर तुम्ही यूट्यूब पाहून जर शिकत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, कारण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये छोट्या छोट्या गोष्टी शिकताना काय लागतं, म्हणजे पुढं शिकत पुढं काय चालतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। आणि फर्स्ट म्हणजे तुम्हाला नवीन शिकायचं आहे आणि सुरुवात कशी करायची। तर सुरुवात तुम्हाला मी सांगितलेलीच आहे, आपल्याला काय काय साहित्य लागतं तर ते साहित्य आपण सांगितलेलंच आहे। आणि तुमच्या घरी मशीन आवश्यक आहे, कारण तुम्हाला खूप म्हणजे त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागते। जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं ब्लाऊज पट होतं आणि तुम्हालाही आत्मविश्वास येतो। नाही तर काय होतं, तुम्ही शिकायला जाता त्यांच्याकडे 2 तास 1 तास तेवढीच मशीन मिळते तुम्हाला, त्याच्यातही खूप विद्यार्थी असतात, आपल्याला मशीन कमी वेळ मिळतं। तर तसं न करता तुम्हाला जर परफेक्ट शिकायचंच असेल तर मशीन आवश्यक आहे, मशीन घ्या। बऱ्याच जणांच्या घरी मशीन असतात आणि शिकायला सुरुवात करावी लागते। तर आता आपण हे ब्लाऊज आहे, ब्लाऊज आपण सर्वात प्रथम माप कसे टाकायचे, कारण आपल्याला बेसिक काहीच माहीत नाही आणि आपल्याला माप टाकायचे ब्लाऊजवर। तर हा पेपर घेतलेला आहे, कारण तुम्हाला समजावं, परफेक्ट दिसावं यासाठी हा पेपर घेतलेला आहे। आणि हा पेपर तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे सुरुवातीला। हा पेपर जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्पष्ट कळणार आहे की आपण माप कसे टाकले। तर आता आपण सुरुवात करूया माप टाकण्यासाठी, कारण आपली नवीन सुरुवात आहे। तर आपण सर्वात प्रथम हे जे शोल्डर आहे इथपासून आपल्याला हा जो टेप आहे, कारण सुरुवातीपासून सांगते, बेसिक झिरोपासून तुम्हाला सांगते, हा जो टेप आहे तो तुम्ही टेप जिथं आपला म्हणजे शोल्डर आहे तिथं आपल्याला ठेवायचा आहे। उंची आपली आहे 13 इंच तयार आहे। तर प्रत्येक वेळेस कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, तुम्हाला उंचीमध्ये 1 इंच ॲड करावं लागतं। तर आता आपण ठेवणार आहोत 14 इंच। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता ही झाली उंची। आता आपण घेणार आहोत छाती। तर छाती कशी घ्यायची, तुम्ही वन साइड पाठीमागून जरी घेतली तरी चालेल, वन साइड घेतली तरी चालेल। आता छाती आहे 8.5 इंच। छाती किती आहे 8.5, आपल्याला 9.5 ठेवायची आहे। तर हे आपण 9.5 वर करणार आहोत आणि ही एक 8.5 वर, कारण ही मार्जिन सहित आहे, ही मार्जिन आहे आपली छाती एवढी आहे। तर आता आपण ह्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्स तयार करण्याच्या अगोदर तुम्हाला हे माप घ्यायचे आहेत। आता हे पाहू शकता, आपल्याला मोंढा मोजायचा आहे। तर हा जर व्हिडिओ पाहून तुम्हाला जर शिकायचं असेल तर सर्वात प्रथम या प्रकारे तुम्हाला माप टाकायचे आहे। हा पेपर घ्यायचा आहे
आणि असा पेपर घेतल्यामुळं काय होईल की तुम्हाला जे मापं टाकलेले आहेत ते परफेक्ट दिसतील, कारण हे म्हणजे आपण याला फ्रिल लावलेली आहे, त्याच्यासाठी याचा मोंढा मी कमी ठेवलेला आहे. पण आपल्याला बाही लावायची तर मोंढा आपल्याला 5 इंच 32 साईजच्या ब्लाऊजला 5 इंच मोंढा घ्यावा लागतो. आता हे झाली मोंढाचं. आता तुम्हाला समोरचा गळा घ्यायचा आहे. आता हे ब्लाऊज हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे या प्रकारे, आणि तुम्हाला समोरचा गळा व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे. हा व्ही आहे म्हणून मी 7 ठेवलेला आहे, पण तुम्हाला नॉर्मल गोल गळा करायचा असेल 5.5 6 ठेवू शकता. गोल गळा जर असेल 5.5 किंवा 6 ठेवायचा आहे तर आपण समोरचा गळा करून घेऊया. आपण नॉर्मल ठेवूया 6 इंच, हा झाला 6. आता आपल्याला म्हणजे गळा आपल्याला 2.25, कोणतंही ब्लाऊज असो, ज्यांना खूप पसरट गळा पाहिजे असेल त्यांनी 2.5 ते 2.25 ठेवायचा आहे. पण नॉर्मल जो गळा आहे तो 2.25च येतो. कोणत्याही ब्लाऊजचा, छोटा असो मोठा असो कोणतंही असो, आपल्याला हे 2.25 ठेवायचं आहे. आता हे 2.25 ठेवलेलं आपण याचा बॉक्स तयार करून घेऊ. ह्या गळ्याचं तुम्हाला म्हणजे माप समजलंच असेल की कोणताही गळा असो तुम्हाला 2.25 इंचच ठेवायचं आहे. आता हे झालं 2.25 इंच. गळा रुंदी किती आहे 2.25. मी लिहून सुद्धा ठेवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आपले दुसरी मापं टाकतो त्यावेळेस दुसऱ्या साध्या पेपरवर जर मापं टाकले आणि हे पहा याचं शोल्डर आहे 2 इंच, आपण 1 इंच वाढून घ्यायचं म्हणजेच 3 ठेवायचं आहे. कोणतंही ब्लाऊज असू द्या हाच फॉर्म्युला चालतो. कोणतंही ब्लाऊज असू द्या हाच फॉर्म्युला तुम्हाला उपयोगात आणायचा आहे. आता मोंढा आपला किती आहे आपण मोजलेला 5 इंच. आता आपण याचा बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला परफेक्ट कळेल की आपला ब्लाऊजचा आकार कसा येणार आहे. आता हा झाला बॉक्स तयार. आता उंचीचा बॉक्स तयार म्हणजे ही रेष मारून घेऊया. ही झाली उंचीची, ही झाली छाती मार्जिन, आणि ही आपली इथं आहे आपली फिटिंग. आता इथपर्यंत हे तुम्हाला असं म्हणजे कॅच करून घ्यायचं आहे, म्हणजे आखून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला तुमचा गळा जर पाठीमागचा गळा जर मोठा असेल तर तुम्हाला पाठीमागचा जर गळा मोठा असेल तर तुम्हाला 1 इंचाचा पाठीमागचा खड्ड्याचं माप घ्यायचं आहे. किती 1 इंच, आणि समोरच्यासाठी अर्धा इंचाचं घ्यायचं आहे. अर्धा इंचाचं समोरच्यासाठी घ्यायचं आहे. तर या प्रकारे तुम्हाला हे आखून ठेवायचं आहे परफेक्ट. आता तुम्हाला आता आपण नवीन शिकतोय, तुम्ही एकदम कटोरी म्हणतात तर कटोरी शिकू नका, एकदम साधं शिका. म्हणजे तुम्हाला काय होईल की आयडिया येईल की आपले माप कसे असतात. आता आपण इथं क्रॉस पट्टी टाकणार आहोत 2.5 इंच, आणि बटन साईडला टाकणार आहोत 3 इंच. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की कोणताही साधं ब्लाऊज म्हणजे कोणत्याही मापाचं ब्लाऊज असो हेच तुम्हाला फॉर्म्युला उपयोगीत येणार आहे. कोणतंही ब्लाऊज असो तुम्हाला याच पद्धतीने 2.5 आणि 3 ठेवायचं आहे. किती 2.5 आणि 3. आता ही झाली क्रॉस पट्टी. आता आपण गळ्याचा आकार टाकूया. हा गळा गोल करून घेतलेला आहे. आता आपल्याला आता हे 4 टक्स ब्लाऊज आहे. 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळं आपण काय करायचंय, आता हे 32 साईजचं ब्लाऊज आहे. आपल्याला 8.5 ते 9 इंचावर आपल्याला पॉइंट करायचं आहे. याच्या वर आपल्याला जायचं नाही, याच्या वर आपल्याला जायचं नाही. आणि इथं काज बटन पट्टी आपण म्हणजे ही केलेली नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला हे किती ठेवायचं आहे, इथून तुम्हाला 2.5 इंच ठेवायचं आहे. काज बटन पट्टी पासून 2.5 इंच ठेवायचं आहे, आणि या 2.5 इंच ठेवायचं आहे. इथून सुद्धा खालून तुम्हाला किती ठेवायचं आहे 2.5 इंच ठेवायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला 2.5 ठेवायचं आहे, आणि इथं सुद्धा तुम्हाला 2.5 ठेवायचं आहे. आता हे माप म्हणजे छोट्या मोठ्या ब्लाऊजच्या नुसार असतं. इथं तुम्हाला ही रेष मारायची, आणि ही तुम्ही म्हणजे कमी जास्त करून फक्त वर जाऊ द्यायची नाही. क्रॉस पट्टीच्या असं एक तिरकी रेष मारायची, म्हणजे कमी जास्त झाली तरी चालेल. इथं फक्त एकदम वर जाऊ द्यायची नाही. तर आपण हे इथं आता हे 4 टक्स ब्लाऊजचं आहे. तर आपण याचा काय करायचं, आता आपण
1.5 ते 2 इंच आपल्याला काय ठेवायचं आहे, हा म्हणजे तुमच्या कटोरी जेवढी, म्हणजे तुम्हाला कटोरीचा आकार तुमचा जेवढा आहे तेवढं तुम्हाला हा जो टक्स आहे तो ठेवायचा आहे. तर आपण मी इथं 2 इंच ठेवलेला आहे. 1.5 म्हणजे जास्त मोठी असेल तर 2 इंचचं ठेवा, जर छोटी असेल तर 1.5 इंचाचा ठेवा. तर हा झाला टक्स. आणि ही परफेक्ट अशी ही नवीन शिकताना तुम्हाला हे माप टाकून घ्यायचे आहेत. आणि हे आकार मात्र याच प्रकारे तुम्हाला करायचे आहेत. आकार तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे आखून घ्यायचं आहे. आणि हा पेपर कट करायचा नाही, हा पेपर कट करायचा नाही. आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, स्वतःचंच ब्लाऊज घ्यायचंय तुम्हाला, दुसऱ्याचं घ्यायचं नाही. स्वतःच्याच ब्लाऊजवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता नेहमीसाठी 2.5 आणि 3, 2.5 आणि 3 गळा मापानुसार आता आपण घेतलेला आहे 6 इंच मापानुसार घ्यायचंय. मोंढा मापानुसार घ्यायचा आपण घेतला आहे 5 इंच. आणि छाती ब्लाऊज नुसार तुमचं कमी जास्त होणार आहे. 32, 34, 36, 38 हे तुम्हाला माप याच्यानुसार घ्यायचे आहेत, छातीनुसार. आता हा टक्स घेतलेला आहे आपण 2.5 इंचावर आणि हा सुद्धा आपण घेतलेला आहे 2.5 इंचावर. हे तुम्हाला हे असं लिहून ठेवायचं. आपली छाती तयार आहे 8.5 इंच, आपण 1 इंच मार्जिन ठेवलेली आहे. तर तुम्हाला हा पेपर असं तयार करून ठेवायचा. आणि हा पेपर कट करायचा नाही, हा पेपर कट करायचा नाही, कारण आपल्याला जे आपली रद्दी आहे, पेपर रद्दी, त्याच्यावर आपल्याला ती कटिंग करायची. आता पाहू शकता, आता आपण बाहीचं माप टाकणार आहोत. आता तुमची बाही लांबी जर असेल 5 इंच, आता बाही लांबी 5 इंच, 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायची आहे. म्हणजे आपण आता इथं 4 इंच म्हणजे एक्स्ट्रा घ्यायची आहे. 1 इंच कशी घ्यायची आहे ते पाहूया. आता बाही आपली 5 इंच ठेवायची आहे, तर आपल्याला किती ठेवावं लागेल, 6 इंच ठेवावं लागेल. आणि 32 साईजच्या ब्लाऊजसाठी बाहीची रुंदी असते 7.5 इंच, आपण 7.25 ठेवू, कारण तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळं. आता आपण हा जो आहे तो बॉक्स तयार करून घ्यायचा आहे समजण्यासाठी. आणि आपल्याला उतार द्यायचा आहे. उतार हे अगोदर तुम्ही हे जे शब्द आहेत ना, हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. उतार कशाला म्हणतात, टक्स कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल की कशाला काय म्हणतात ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे ब्लाऊजची भाषा समजून घ्यायची आहे, कशाला काय म्हणतात ते तुम्हाला व्यवस्थित असं समजून घ्यायचं आहे. आणि त्यानुसारच तुम्हाला. आता आपली बाही 5 इंच आहे, अधिक आपण 1 इंच ठेवलेली आहे मार्जिन. आणि हा 3.5 इंचाचा उतार. हे झाले परफेक्ट माप. हे तुम्हाला असं तयार करून ठेवायचं आहे. हे सगळं तयार करून ठेवायचं. आणि आपल्याला हे तयार झालं की सारखे तुम्हाला दिवसातून 8-10 पेपर कट करत चला. किती, 8-10. म्हणजे तुम्हाला हे जे माप टाकलेले आहेत ते कसे टाकलेले आहेत, आता तुम्हाला माप कशी घ्यायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे. तर तुम्हाला सुरुवात अशीच करायची आहे. नवीन शिकताना सुरुवात अशीच करतात कुणी असो. आणि तुम्हाला जर मशीन येत नसेल तर मशीनवर तुम्हाला आपण पेटीकोटमध्ये टाकतो ती नाडी, तशा नाड्या बनवायच्या. दिवसभर तुम्ही म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही ती नाडी बनवत चला. कारण तुम्हाला मशीनचं कंट्रोल यायला पाहिजे. जशी आपण गाडी शिकतो तसं आपण मशीन शिकावं लागतं. जिथं थांबायचंय तिथं आपल्याला गाडी म्हणजे मशीन थांबवता यायला पाहिजे. म्हणजे जे आकार असतात गळ्याचे, चौकोन असेल तिथं चौकोनचे तिथं बरोबर तिथं आपल्याला मशीन थांबलीच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मशीनची सुद्धा प्रॅक्टिस करायची आणि ब्लाऊज कटिंगची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता हे जे आकार आहेत याचप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित अशी कटिंग करता आली पाहिजे. तर ही होती नवीन सुरुवात कशी करायची. तर ही सुरुवात तुम्हाला अशीच सुरुवात करायची आहे. नवीन शिकताना सुरुवात अशी करावी लागते. आणि खूप सारे पेपर तुम्हाला कट करावे लागतात. अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि कमेंट्स करून विचारा. आणि
जसे जसे तुम्ही सांगा कशावर व्हिडिओ पाहिजे आहे, ज्या माहितीवर तुम्ही माहिती देत चला, मी त्यावरच तुम्हाला माहिती व्हिडिओ बनवत तुम्हाला पूर्ण शिकवले जाणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत चला, कारण खूप सुंदर माहिती आणि खूप सोप्या भाषेत सांगितलेली आहे। शिकताना कशी आपण सुरुवात करावी हे आपण पाहिलेलं आहे। चला, धन्यवाद।